गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान करता जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूप आधार मती न लखे जी मती लखे तो मैं शुद्ध अपार अगदी अपार स्वरूप ममद हरी विष्णु महेश विधि रवि चंदावरुण शक्ति धने सगणित जा कृपालु सर्वज्ञ कोशी अधारत मुनि ध्यान आपो हो तू उपाधि के मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे जग जग झीलये सोहम आपया बोध चाही जाको सुकृति भशत राम निष्काम तो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। अथ भट्टरीती शक्ति लक्षण घातक नाही भट्ट वैयाकरण आणि नैयायिक अर्धशंकर छंद संबंध पद को अर्थ से तादात्म्य शक्ति सुवेद इम भट्ट के अनुसारी भाकस ताही भेद अभेद। टीका पद का अर्थ से जो तादात्म्य संबंध ताकू भट्ट के अनुसारी शक्ति कहे है सो वेद कहिए तू जान ताही कहिए तिस तादात्म्य को भेद अभेद रूप कहे है यह तिनका अभिप्राय है। एक भट्ट शास्त्रकार है आता ते लक्षात नाही पण भट्ट एक याच्यातलाच प्रभाकर भट्ट एक नवीन भट्ट कोणतरी आहे तर पदार्थ आणि अर्थाचा जो संबंध आहे तो तादात्म्य संबंध आहे पण तुमच्यावर ते तादात्म्य संबंध असेल पण त्याच्यामध्ये भेद आणि अभेद दोन्ही आहे अभेद आहे भेद आहे पदार्थ अर्थाचे जो संबंध आहे तो भेदाभेद दृष्टीने आहे तादात्म्य नाही तुमच्यासारखं मग कसं भेद अधिक अभेद अभेद भेद असं दोन्ही आहेत त्याच्याकडे त्याच्या मते बरं का कोणाच्या भट्टाच्या। अग्निपद का अंगार अर्थ से अत्यंत भेद नहीं जो अत्यंत भेद होवे तो जैसे अग्निपद से अत्यंत भिन्न जल आदि थे तिनकी अग्निपद से प्रतीति होवे नहीं। आता तुमच्याच दृष्टांत सांगू लागला तुमच्याच दृष्टांत घेतला आणि सांगितलं अग्नीच्या ठिकाणी जी दाहकता शक्य आहे ते अत्यंत भेद नाही त्याचा त्याचे भाषा बोलून दाखवायचं ना तैसे अग्निपद से अंगार रूप अर्थ की प्रतीति नहीं होवेगी। तर जर अत्यंत भेद मानला तर अंगार म्हणजे विषयाची प्रतीति होणार नाही पद से अत्यंत भिन्न अर्थ की प्रतीति होवे नहीं का अभेद आहे म्हणून पदाचा अर्था जो संबंध त्या संबंधाचा जर अभेद नसता तर दुसऱ्या पदार्थ प्रतीत झाले असते पण ह्याचा अभेद आहे म्हणून त्याच पदाने त्याच पदार्थाचं ज्ञान होतं पण जैसे पद का अपने अर्थ से अत्यंत भेद नहीं तैसे अत्यंत अभेद भी नहीं। पदार्थ आणि अर्थाचा जो संबंध आहे ते अत्यंत भेदही नाही अत्यंत अभेदही नाही अत्यंत अभेदही नाही अत्यंत भेदही नाही
कशा रीतीची सांगतो आपल्याला. जो अत्यंत अभेद वाच्यवाचक का होवे, तो जैसे अग्निपद के वाच्य अंगार से मुख का दाह होवे हे. हा, आता आपापलं मत सांगतात ना, प्रत्येक तिथे आहे. माझं खरं आहे, पण काय खरं आहे. मग आज एक विषय लक्षात आला, माणसाला चूक काढता येते, पण चूक नीट करणं अवघड आहे. चूक काढता येईल, प्रत्येक जण ह्याची चूक काढतो. आणि त्याची चूक काढतो गोष्ट, ती चूक तुला काढता येईल, पण ते चूक नीट कर बरं. त्याची कुठे होती तसं. आता वेदांत मतामध्ये पदार्थ आता तादात्म्य संबंध आहे, ते शक्तिवृत्ती आहे. पण ह्यांच्या मत असं आहे की पदार्थ अर्थाचे जर तादात्म्य संबंध असेल, आवेग असेल, तर आग्नेही पद उच्चार केलं तोंडावर पडलं पाहिजे. आणि पदार्थ आता तुम्ही संबंध म्हणता ना, पद आणि अर्थ याच्यात संबंध असल्यानंतर मग पद उच्चार करून तोंडावर पडलं पाहिजे, कारण संबंध मानतो ना. बरं, हा, तैसे त्याचा अनुवाद बरं का, त्याचाच विषय चालू आहे. तैसे अंगार का वाचक अग्निपद के उच्चारण किए थे भी मुख का दाह हुआ चाहिए. हो, झालं सांगते मी. और पद के उच्चारण ते दाह होवे नाही. अग्नी ही पद उच्चार केल्यावर तोंडाला काही पोळत नाही, म्हणून काय ते अभेद पण नाही, भेद आहे. आणि ज्ञान होतं म्हणून अभेद आहे. म्हणजे भेदाभेद त्या पदाचा आणि अर्थाचा अशा रीतीने संबंध आहे. अभेद आहे काही भेद आहे. अभेद जर म्हणा अग्नि पद उच्चार केलं तोंड पोळलं पाहिजे, आणि जर भेद म्हणा तर दुसऱ्या पदार्थ ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणून तिथं कसं आहे, त्या पदाचा त्या अर्थाचे भेदाभेद संबंध आहे, असं त्याचं मत आहे. त्या भट्टाचा, जगन्नाथ भट नाही. चला, याचे अत्यंत अभेद भी नाही. हा, म्हणून अत्यंत अभेद नाही. का नाही? दाह होत नाही. चला, किंतु अग्निपद का अंगार रूप अर्थ से भेद सहित अभेद है. म्हणून अंगार ह्या पदाचा त्या पदार्थ अग्नीशी भेद सहित अभेद आहे, त्याचं मत. भेद हे याते दाह होवे नाही. म्हणून भेद अभेद असल्यामुळे दाह होत नाही तोंडाचा. और अभेद है याते अग्निपद ते जल आदि कण की न्यायी अंगार की प्रतीति का असंभव भी नहीं. आणि जर भेद का अभेद जर म्हणून तर दुसऱ्या पदार्थाची गरज नाही, त्याच पदार्थाची प्रतीची. दुसऱ्या पद जर भेद असता दुसरं आलं, पण अभेद असं त्याच पदार्थाची प्रतीची. आणि अत्यंत अभेद असला तर तोंड पडलं पाहिजे. म्हणून भेद आहे आणि अभेद आहे. पदार्थ अर्थाशी जो संबंध आहे भेदाभेद. जैसे अग्निपद का अंगार रूप अर्थ से भेद सहित अभेद है, तैसे उदक, वन, जल, दक इन जीवन पद का पाणी रूप अर्थ से भेद सहित अभेद है. ते एक उदाहरण दिले त्याने आपलं. जसं अग्नीय पदार्थाचे भेदाभेद आहे, तसं जे आता पाणी अग्नी त्याचप्रमाणे उदाहरण त्याचे ना, जल पाणी. जो अत्यंत भेद होवे तो जैसे उदक आदिक पदंते अत्यंत भिन्न अग्नि आदिक है, तिनकी उदक आदिक पदंते प्रतीति होवे नहीं. अत्यंत भेद मानलं तर जर अग्नि पद जल हे पद याचा उच्चार जर केला तर अग्नि पदात प्रती येत नाही. तैसे पाणी रूप अर्थ की भी उदक आदिक पदंते प्रतीति नहीं होवेगी. दुसरे जे उदक जल असे जे पद आहेत त्याची प्रती नाही पाहिजे. याचे अत्यंत भेद नाही. म्हणून अत्यंत भेद नाही. अत्यंत भेद कोणाचा आहे बरं? अत्यंत भेद कशाला म्हणावं? पाणी आणि अग्नी. कारण त्याला सिद्धांत सांगतात जीवाचा भेद आहे अभेद आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे लढवलं. आणि तुमच्यावरती जीवाचा अभेदच आहे, भ्रमण भेद वाटायला लागला तर ते म्हणतच नाही. ज्ञान काल अभेद आहे आणि अज्ञान काल भेद आहे.
म्हणजे भेद दोन्ही राहतात त्याच्या ठिकाणी. हे त्याच्या सिद्धांताचा विचार. पण तसं नाही की भ्रमण भेद वाटतो. आपल्या मते भ्रमण भेद वाटायला लागलो, न कळण्यामुळे भेद वाटायला लागलो. और अत्यंत अभेद भी नहीं. हो. जो अत्यंत अभेद होवे तो जैसे पानी पे मुख में शीतलता होवे है, तैसे उदक आदि पदन के उच्चारण से भी मुख में शीतलता हुई चाहिए. ते अग्नीसारखं अत्यंत अभेद असलं तर असं व्हायला पाहिजे. पण पाणी गार लागलंच पाहिजे. पाणी कुठे करायला, पण पद उच्चार केल्यानंतर त्या पदाचा त्या अर्थाची अत्यंत अभेद जर मानला तर पाणी उच्चार केल्यावर जर उच्चार केल्यावर पाणी तोंड गार व्हायला पाहिजे. हे अभ्यासाचे प्रकरण चालू आहे बरं का. अनेक शास्त्राचे विचार चालू आहेत ना. शब्दाचा विषय चालू येतो. शब्द हे जे आहे आता पाठीमागे बरेचसे विषय झाले, पण आता पुन्हा सांगतो चला विषयाची विसंगत येईल. और पदनते शीतलता होवे नहीं, याचे अत्यंत अभेद नहीं. मग पदाने शीतलता मुखाशवत नाही म्हणून अत्यंत अभेदही नाही. किंतु भेद सहित अभेद होणे ते दोऊ दोष नाही. मग भेदाचं अभेद असल्यामुळे दोन्ही दोष नाहीत. शीतल बी होत नाही आणि पदार्थ ज्ञान बी होत नाही, म्हणून भेद अभेद आहे. ही प्रकरण वृत्ती प्रकरण खूप लिहिलं. न्याय प्रकाशावरून खूप लिहिलं विषय फार मोठे. शब्द प्रकरण न्याय प्रकाशामध्ये 100 पेजेस पाळणार नुसत्या शब्दाच्या विचारात शक्तीबद्दल. आणि प्रभाकरमध्ये 40 असते, 30-40 पेजेस असते शब्दाचा विचार. इस रीति से सर्वत्र ही अपने अपने वाचक पदन का भेद सहित अभेद है. अशा रीतीने वाच्यवाचक असणारे त्या वाच्यवाचकाचा भेद सहित अभेद आहे. ता भेद सहित अभेद को ही भट्ट के अनुसारी तादात्म्य संबंध कहे है. आणि भेदाचा अभेद असं म्हणलंय ते भट्टाच्या मतानुसार त्या भेदाचा अभेद असल्यामुळे काय तादात्म्य संबंध म्हणतात. भेदाचा अभेद बरं का. भट्ट मत तिकडे वैयाकरणीनं शब्द शक्तींना वेगळी मानली, नैयायिकाने ईश्वर इच्छा मानली आणि ह्याने भेदाचा अभेद मानला. और भेदाभेद कहे है. आणि त्या अर्थाचा आणि पदाचा भेदाभेद आहे. भेद आहे अभेदही आहे. तो भेदाभेद रूप तादात्म्य संबंध ही सर्व पदन में अपने अपने अर्थ की शक्ती है. अशा रीतीने त्याच्या मते जे जे पद आहेत त्या त्या पदाचा जो अर्थ आहे त्या अर्थाचा आणि त्या पदाचा भेदाचा अभेद आहे. असंच आहे ना. तादात्म्य संबंध से जुदी सामर्थ्य रूप शक्ती नाही. आणि तादात्म्य संबंध असल्यामुळे शक्ती वेगळी नाही आणि त्याने शक्ती वेगळी मानली. कोणी वैयाकरण. भेदाभेद में युक्ती कही. भेदाभेद म्हणजे अटकल सांगते. अब प्रमाण कहे है. आता त्याला प्रमाण सांगतात. अर्धशंकर छंद. यह ओम अक्षर ब्रह्म है यू कहत वेद अभेद. पुणी बाणी में पद अर्थ बाहिर देखियत यह भेद. बरोबर. टीका. मांडुक्य आदि वेद वाक्यन में ओम अक्षर ब्रह्म है यह कहा है. तहा व्याकरण की रीति से प्रकाश रूप सर्व की रक्षा करता ओम अक्षर का अर्थ है. आता मुळातच चर्चा विचार चालू आहे. काय मांडविक उपनिषदामध्ये ओम हे शब्द ब्रह्म आहे असं त्या उपनिषदामध्ये लिहिलंय. चला पुढे. व्याकरण की रीति से प्रकाश रूप सर्व की रक्षा करता ओम अक्षर का अर्थ है. आता त्याच्यामध्ये ओम या शब्दाचा अर्थ त्या पदाचा अर्थ असा आहे प्रकाशरूप ज्ञानरूप. आणि ते ज्ञानरूप असणारं ओम हे ज्ञानरूप असणारं सगळ्याचं रक्षण करतो, सगळ्याला प्रेरणा करतो, सगळ्याचा सांभाळ करतो. रक्षण म्हणजे सांभाळ करणे. ऐसा ब्रह्म है. असं ब्रह्म आहे.
याते हाँ। ओम अक्षर ब्रह्म का वाचक है हाँ। और ब्रह्म वाच्य है. असं असतं ना, ओमचं पहिल्या वेळेस त्यांनी सांगितलं हे ब्रह्म आहे, ते प्रकाश रूप आहे, म्हणून ते सगळ्याचं प्रकाशक आहे पहिल्या विषयात. आणि तेच पुन्हा ब्रह्मचं वाचक ओम आहे, म्हणून ओमचा आणि ब्रह्माचा भेद अधिक अभेद आहे, अभेद अधिक भेद आहे ओम या पदाच्या विचाराने. आणि ह्याचा विचार मांडलिक उपनिषदामध्ये त्यांनी केला, असं त्यांनी घेतलं स्वतःच्या विषयाला. जो वाच्यवाचक का आपस में अत्यंत भेद होवे तो वाचक ओम अक्षर का और वाच्य ब्रह्म का मांडुक्य आदिकरण में अभेद नहीं कहते. आता वाच्यवाचकाचा अत्यंत अभेद जर म्हणलं तर मांडलिकाधिक उपनिषदामध्ये वाच्यवाचकाचा अत्यंत अभेद नाही सांगितला, अभेदच आहे ना. चला. और ओम अक्षर ब्रह्म है इस रीति से अभेद कहा है. आणि ओमच हे ब्रह्म आहे अशा रीतीने मांडलिक उपनिषदात अभेद सांगितला. याते वाच्यवाचक के अभेद में वेद वचन प्रमाण है. म्हणून वेद वाच्यवाचकाचा भेद अभेदसह वेद वाक्य प्रमाण आहे. आणि वेद वाक्य प्रमाण समोर बोललं जात आहे. आज एक चिंतन आलो, 3 औच्छादक आले. ते कोणते? परिसंख्या विधी, नियम विधी, अपूर्व विधी. आता याच्यामध्ये नियम विधी, अधिकार परत्वे, जसे काही पदार्थ नियमांचे विधी असतो, म्हणजे ते प्रमाण त्या विषयाचे सिद्ध करणे. आणि परिसंख्या विधी मग त्याचं बाजू किती टक्केवारी त्यात आहे, हे दोन्ही बाजू ठेवून. पण अपूर्व विधीमध्ये एक विषय आला आमचा, गुरुजींनी सांगावं, नीट लक्षात घ्या. ओम आता प्रमाणाने वस्तू सिद्ध होती का नाही? हे हा पदार्थ कसे सिद्ध झाला? हा पदार्थ कसे सिद्ध झाला? डोळ्याप्रमाणाने. हा पदार्थ आहे ना तेवढं ते तुम्हाला कोणत्या प्रमाण सिद्ध केलं जातं? चक्षुने. तिथपर्यंत एक उदाहरण दिलं. तसं ओम हे शब्द कोणत्या प्रमाण सिद्ध होतो? ओम नाही का? त्या सिद्ध कोणी केली? सिद्ध करा कोणीच नाही. हो बरं, त्याच्या खाली येऊ. मला गुरूंच्या आठवण खूप झाली या विषयावर. सांगा गुरु, त्याच्या खाली येऊ आपण. ककाराची कोऑर्डिनेट सिद्ध कोणी केली? क ख ग न जे आहे व्यंजन अधिक स्वर, त्याची सिद्ध कोणी केली? नाम रूप पदार्थ सिद्धी इंद्रिय प्रमाण करते, पण अक्षराची सिद्धी कोणी केली? त्याला नाही, प्रमाणच नाही ना. अक्षर जे आहे ते स्वतः सिद्ध आहे, म्हणजे अपूर्व विधी बसवायचा. ह्याला एक नाथाचं चरण आहे, नाही जाऊ दे. तर ओम हे शब्द ब्रह्माचं वाचक आहे आणि ओम हे शब्द ब्रह्म बी आहे. आणि हे उपनिषदामध्ये या विषयाचा विषय सांगितला. म्हणजे भेद असेल अभेद आहे हे त्यांच्या मताने वेद प्रमाण असल्यामुळे आमचं बरोबर आहे. चला. और सर्व लोक की प्रतीति से वाच्यवाचक का भेद सिद्ध है. आणि सगळ्या लोकांच्या अनुभवाच्या दृष्टीने वाच्यवाचकाचा भेद आहेच की. कारण कशावरून लक्ष घ्या थोडं, कशावरून? व्यवहार अभेदामध्ये होतो का भेदामध्ये होतो? भेदा. म्हणून त्यांनी भेद मानला. पदार्थ आताचा जो व्यवहार होतो तो भेदामुळे, अभेदामध्ये व्यवहार नाही. म्हणून ते आपलं मत असं दाखवतो. जरा भट्ट जरा जवळच आहे, पण जरा डोक्यात मकळे आहे त्याच्या. काय ते अग्नि अधिक पद
वाणी में है और अंगार आदि 3 का अर्थ वाणी ते बाहरी चुली आदि कण में है। हा आता अनात्म पदार्थ 5 विषय, ते 5 विषय त्याचं पद वाणीच आहे आणि ते विषय बाहेर आहे, लांब आहेत. हा. पण ओम ही शब्द ब्रह्म आहे आणि ओम ही शब्द अक्षर भेद, हे तर त्यानंच मुद्दा त्यांनी जास्त धरला जरा जोराने. पण बघू त्याचा पुढे आपण त्याचा विचार केला. तैसे ओम अक्षर रूप पद वाणी में है और ता का अर्थ ब्रह्म वाणी में नहीं है, किंतु वाणी में बाहरी कहिए अपने महिमा में है। यद्यपि ब्रह्म व्यापक है, याते वाणी में ब्रह्म का अभाव नहीं, तथापि ब्रह्म में वाणी है और वाणी में ब्रह्म नहीं. बरोबर आहे. आता कसं येतं भेद साधे सांगितलं ना त्यांना. आता ओम ही पद आहे, आता ओम ही पद वाणीमध्ये आहे, ब्रह्म बाहेर आहे, वेगळं आहे ना, बाहेर म्हणजे वेगळं आहे. मग वेगळं असल्यामुळे वाचवाचक भाव आहे आणि ब्रह्म व्यापक असल्यामुळे ओमच्या ठिकाणी आहे. कारण व्यापक ओम मध्ये ब्रह्म नाही का, व्यापक म्हणजे सगळे पदार्थ आलेच की. मग ओम हे अक्षर असलं तर त्याचं ब्रह्म आहेच की. आता हे अनवितीर्थ जगामध्ये ब्रह्म आहे पण ब्रह्मामध्ये जग नाही. आता ह्याला दुसरं उदाहरण देऊ तुम्हाला कळण्याकरता. पाण्यामध्ये नाव आहे पण नावेत पाणी नाही, है ना. आता चला तसं पुढे चलू. देहामध्ये आत्मा पण आत्म्यामध्ये देह नाही. चला पुढे गुरुने सांगा. प्रपंचामध्ये परमार्थ पण परमार्थ प्रपंच नाही. है का नाही. त्याला पुढे बघा तुम्ही, मनाला अस्तित्व आहे का नाही. नाही मनाला अस्तित्व अधिष्ठानच आहे का नाही. आहे पण कोणाचा आहे मनाला, हितपर्यंत तुम्ही आलात. पण आहे मध्ये मन आहे का, मनामध्ये आहे मध्ये मन, मनामध्ये आहे मध्ये मन आहे, मनामध्ये आहे पण आहे. पण आहे हे जे ब्रह्म त्याचं मन नाही, है ना. तसं आता ह्याला ही सांगायचंय की ओम हे वेगळं आहे पण ब्रह्म व्यापक असल्यामुळे त्या ओम मध्ये आहे असं आहे. आणि म्हणून वाणी ब्रह्मामध्ये नाही पण वाणीमध्ये ब्रह्म आहे, म्हणून भेदाभेद आहे. कारण हे तर त्यांना सिद्धांताला धरलं ना त्यांनी जरा, पण ते किती आंधळे ते बघू पुढं. चला टीप है टीप. जो न्यून देश में होवे तो व्याप्य कहिए है और जो अधिक देश में होवे तो व्यापक कहिए. हो ते व्यापक विषय. आता ओम ही परिच्छिन्न जागेत आहे ना आणि ब्रह्म व्यापक आहे. जे न्यून जागेमध्ये त्याला काय म्हणतो व्याप्य, आणि जे अधिक जागेत त्याला काय म्हणतो व्यापक. मग व्यापक ब्रह्म आहे, व्याप्य ओम आहे, पण न्यून देशामध्ये आहे ना. जैसे घट न्यून देश में है या ते व्याप्य है और आकाश अधिक देश में है या ते व्यापक है ना. आता घट कसं झालं व्याप्य आणि आकाश व्यापक म्हणजे व्यापक असतं ते अधिक असतं आणि पदार्थ असं नून देशामध्ये असतात. नून देशामध्ये त्याला काय म्हणायचं व्याप्य आणि व्यापक आहे तर अधिक देशामध्ये. का अधिक देशामध्ये. मग तुम्ही अधिक देशामध्ये आहेत का न्यून देशामध्ये आहेत. अधिक देश दाखवा, त्याचा प्रयोग करून दाखवा. आहे स्वरूपाने सगळे ती शब्द कळून दिलं आम्हाला, क्रिया करून दाखवा. सांगतो तुम्हाला. आहे 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 मग सगळं म्हणजे आहे ना. मग आहे म्हणजे कुणी आहे का नाही. म्हणून व्यापक.
अधिक देशामध्ये असतं त्याला काय म्हणायचं? व्यापक. व्यापक. आता याच्या पुढे सूक्ष्म विचारून जाऊ आपण. स्थूल झालं सूक्ष्म म्हणून. अंत्यकरणाला अस्तित्व कोणाचं? अधिष्ठान. मनाला, अधिष्ठान. बुद्धीला, चित्ताला, अहंकाराला. मग हे पंच सूक्ष्म देहाचे तत्व त्याच्यामध्ये आहे पण अधिष्ठानाचं आहे का नाही? पण अधिष्ठानाच्या आहे मध्ये हे 5 आहेत का? नाही. मग तुम्ही आहे कशाला म्हणता? आहे का नाही? म्हणून जवळ आहे. जवळ असून माणसाची फजी ठेवावी लागली. आम्ही नेहमी सांगतो आमच्या गुरूंचं उदाहरण काय? देव जवळ अंतरून भेटी नाही जन्मावरी. तुमचं कसं झालंय? सोयी शिकायला हुडकायच्या रस्त्याला अशी बोंबळी. तसं तुझं सुख स्वरूप तू जवळ आहे पण ते सुखाला तुला न कळून तू कुठेतरी बघतोस. म्हणून आत्मात्म्याच्या खेळी देहाचा धर्म देही पाहिजे असे जे जाणे तिथे अनाहत का. अर्जुना आत्मात्म्याचे खेळ करून पाहणारे देहाच्या खेळून देह पाहणारे असे त्यांची संख्या थोडे आहेत. म्हणून ओम मध्ये ब्रह्म आहे पण ब्रह्मामध्ये ओम नाही. मूळ विषय ह्या आमच्याकडची शाखा असेल. मोठं म्हणा नाही तर नालेक म्हणा. मुळाला विसरायचं नाही. मुळाला विसरले सगळे गेलो व्हायला. मग असं मोठमोठे फजेचे नाही सांगत मी. असं आहे. तसंच आहे व्यवहार सुद्धा तसंच आहे. ते मायचे झाकते इंद्रियाने बंगाली बाई होती. तिला विसरायचं नाही. तिला बंगाली ते कळू देत नाही काही. मग ती कळू दिलं तिला कोण म्हणे. ते फक्त तुकोबाला आहेच म्हणजे तुकोबाला कोणी म्हणे मी तुमच्या पसंत माझं नाही चालत. वाक्य त्याला बघते कशाची. म्हणून मायाच्या ठिकाणी ब्रह्माचा ब्रह्माच्या ठिकाणी माया आहे. अन्वय व्यतिरिक्त. अन्वय व्यापक आहे व्यतिरिक्त परिच्छिन्न आहे शास्त्रीय भाषेत. अनात्म पदार्थ परिच्छिन्न आहे आत्मा पदार्थ व्यापक आहे. आत्मा हे आपलं स्वरूप ते ब्रह्मरूप आहे ते व्यापक आहे आणि नामरूप असणार ते परिच्छिन्न आहे. म्हणून नामरूपामध्ये ती आहे पण त्याच्यामध्ये मग आता साखरामध्ये गोडी आहे का गोडीमध्ये साखर आहे. हा हे अखंडाचे हेच अखंडाचे वस्तू. इथे वेग नाही. ऊसामध्ये रस आहे का रसामध्ये ऊस आहे. रसात ऊस नाही ना. तसं तुमच्यामध्ये आत्मा आहे का आत्मामध्ये तुम्ही एकच आहे मी ना. नाही तुम्ही एकच नाही. आमचा विषय आहे आणि नाही याच्यावर विषय चालला. कोणाची व्याप्ती कशाच आहे आणि ज्याची व्याप्ती त्याच्यावर वेगळं आहे. मग भेदाभेदीचा आम्हाला चोर दाखवायचा आहे. आम्ही भट काय नुसतं पोळ झोडणे भट नाही का आम्ही. हां म्हणून ब्रह्म व्यापक आहे. म्हणून ओमच्या ठिकाणी ब्रह्मची व्याप्ती आहे म्हणून हा भेद आहे आणि ओम हे वेगळं आहे म्हणून भेद आहे. जो व्याप्त होवे तो व्यापक के भीतर है. अलग नाही तेच. और जो व्यापक होवे तो व्याप्त से बाहरी होवे है ना. तोच विषय ना. हे व्यापक आहे की व्यापकामध्ये आहे म्हणजे व्यापकाची व्यापकामध्ये नाही. व्यापकामध्ये परिच्छिन्न व्यापकमध्ये व्यापक चौकडे असणारे अधिक देशामध्ये असणारे. मग आज अधिक देशामध्ये असणार त्याच्यात क्रिया असणार ना. अधिक देशामध्ये जे त्याच क्रिया आहे ना. मग तुम्ही क्रियायुक्त आहेत का क्रिया रहित आहेत.
क्रियारहित। चला। जैसे घट आकाश के भीतर ही है हम्म, और आकाश घट के बाहरी भी है, हो, तैसे वाणी ब्रह्म ते न्यून देश में है हाँ, या ते व्याप्य होने ते ब्रह्म के भीतर है, और ब्रह्म वाणी ते अधिक देश में है या ते व्यापक होने ते वाणी ते बाहरी भी कहिए है। है ना, आत बाहेर, हो. पण याचं आत बाहेरचं वेगळंपण आहे बरं का, विषय थोडा जरी तुमच्या मतानुसार बोलायला लागला तर थोडं कच्चपण आहे. ते कुठे बघू तिथं आलं तुम्हाला सांगू. तुला झोप आलं तर झोपतो का, बरोबर आहे का, विषय चालतो का आमचा, विषय चालतो चांगला, काय करतो हा, नाही कळायचा हा विषय, कळत काय, ज्याने आयुष्य घातलं त्याने कळायचं पण त्याचं. चला. इस रीति से सर्व लोगों की पद वाणी में और अर्थ वाणी से बाहरी प्रतीत होवे है. अशा रीतीने व्यापक वस्तू आत बाहेर परिस्थिती येते आणि प्रमाण हे परिच्छिन्न आहे, म्हणून त्या व्यापकामध्ये हे नाही, परिच्छिन्न पदार्थ नाही, म्हणजे शब्द ब्रह्माच्या ठिकाणी नाही, ब्रह्माच्या ठिकाणी शब्दाच्या ठिकाणी ब्रह्म आहे, म्हणून भेदाभेद. याते पद का और अर्थ का भेद लोक में प्रसिद्ध है. पदार्थ आणि अर्थाचा भेद म्हणजे वेगळेपण आहे, लोकांमध्ये अनुभव आहे, प्रत्येकाला येतो. पण इस रीति से वाच्यवाचक के भेद में सर्व लोगों का अनुभव प्रमाण है. अशा रीती वाच्यवाचकाचा भेदावर सगळ्या लोकांचा अनुभव प्रमाण आहे, मान्य आहे. और तिनके अभेद में वेद वचन प्रमाण है. आणि त्यांच्या अभेदामध्ये कोणाच्या, वाच्यवाचक हा, त्याला कोण प्रमाण आहे, वेद वचन. कशामध्ये, अभेदामध्ये. कारण हे कथा नाही, कथेमध्ये काही विषय असतो नसतो, पण हे तर तसं नाही. हे गणितची शास्त्र आहे. गणितामध्ये उजळणी पक्की पाहिजे, उजळणी पक्की असली तर गणित सुटते, आणि उजळण्याची गणित सुटतच नाही. याते पद का, ते बी उजळून जाऊ दे, आता आम्ही जुन्य माणसं लगेच सांग, चल पुढे. पद का अर्थ से भेदाभेद रूप तादात्म्य संबंध अप्रमाण नहीं किंतु प्रमाण सिद्ध है. म्हणून तो भट्ट म्हणतो भेद अभेद ही वाच्यवाचकाचा आहे, हे नुसतं युक्ती नाही, प्रमाण सिद्ध आहे, आणि हे प्रमाण सिद्ध मांडूक उपनिषदामध्ये आहे. मग आम्हाला काय हरकत नाही. हो, प्रसंगते अन्य स्थान में भी भेदाभेद तादात्म्य संबंध दिखावे है. आणखी अनेक दुसऱ्या ठिकाणी बी दोन्ही दाखवतात, भेद अभेद दाखवतात. अर्धशंकर छंद. जो गुणगुणी और जाति व्यक्ति क्रिया और तद्वाण संबंध लखी तादात्म्य इनको कार्य कारण स्थान. हो, आता हे सगळे नावं घेतलं त्याच्यावर कार्यकारण भाव आहे ना. टीका. रूप रस गंध आदिक गुण है, तिनका आश्रय गुणी कहिए है. जैसे रूप आदिकण का आश्रय भूमि गुणी है. आता रूपाधिकाचा आश्रय कोण आहे, रूप कोणाचं आहे, जी गुणी असेल त्याचं. आता ते तांबडा बैल, आता तांबडा कोण झाला, गुण झाला, बैल कोण झाला, गुणी झाला, है ना. मग याच्यामध्ये आता भेद आहे आणि अभेद हे त्यांना सांगायचं. अशा प्रत्येक ठिकाणी क्रियावान आणि क्रिया, आता क्रिया आणि क्रियावान याचा भेद आहे आणि अभेद आहे. अनेकन के माही रहे, अनेकन के माही रहे जो एक धर्म तो जाती कहिए है. आता जर थोडं सूक्ष्म त्याच्यापेक्षा अनेकाच्या ठिकाणी जी राहतो त्याला जात म्हणावं. कसं ते उदाहरण सांगतो, तो आरोसन होत नाही. थांब थोडं. पशुत्व अनेकाच्या ठिकाणी राहतो का नाही. पशु म्हणजे जनावर, बैल. पशुत्व हे सगळ्या ठिकाणी राहतं, त्याला जाती म्हणावं, आणि परिच्छिन्न त्याला गुण म्हणावं. चला. जैसे
सर्व ब्राह्मण शरीरन के माही बरं. एक ब्राह्मणत्व है हं. और सर्व शूद्र माही शूद्रत्व और सर्व जीवन माही जीवत्व पुरुषन में पुरुषत्व सर्व घटन माही घटत्व जाकू लोक माही ब्राह्मणपणा शूद्रपणा जीवपणा पुरुषपणा घटपणा कहते हैं. हं. सोई ब्राह्मण आदि शरीरन माही ब्राह्मणत्व अधिक जाती है. हा ना ब्राह्मणत्व मग अनेक व्यक्ती ठिकाणी ब्राह्मणत्व राहतो मग ती जाती झाली पण ते व्यक्ती वेगळी राहते ना. ते व्यक्ती त्याला काय ना व्यक्तीच राहते त्याला. हा जाति का आश्रय जो ब्राह्मण आदि हाँ. तो व्यक्ति कहिए है. आलं ना मग जातीचा आश्रय जाती कोणाचा आश्रय राहते व्यक्तीच्या मग तो ब्राह्मण आहे. हा. का ते भेदाभेद ह्याला सांगायचंय इतकं पटवून द्यायला लागलं तो आमचं बरोबर कशावर ही आशा आहे म्हणून. गमन आगमनादिक क्रिया कहिए है. हो जाणं येणं त्याला क्रिया म्हणायची. और हो. तद्वान कहिए तिसवाला अर्थ यह क्रिया का आश्रय. पदवाला तद्वान सद्वान कहिए तिसवाला क्रियावाला. हा. इतने पदार्थन का तादात्म्य संबंध है. यह लखी कहिए जानी और कारण कार्य को सान कहिए गुण गुणी आदि के विषय मिलाओ. अभिप्राय यह है कारण कार्य का भी गुण गुणी की न्यायी तादात्म्य संबंध है. हो कार्य कारण त्याच्या तादात्म्य संबंध आहे गुणगुणी सारखा. आता गुणगुणी कोणता आहे व्यापक गुण आहे व्यापक गुण आहे आणि व्याप्ते गुण आहे. परिच्छिन्न त्याला व्याप्त म्हणायचं ना आणि व्यापक अनेक पदार्थ. मग आता इथं गुण कोण आहे गुण कोणता आता पशुत्व है ना ही जाती आहे पण ती तांबडेपणा ही गुण झाला कारण तांबडेपणा एकच पदार्थ ठिकाणी राहतो ना बाकी ते कुठे राहते म्हणून परिच्छिन्न त्याला गुण म्हणायचं आणि व्यापक त्याला गुणी म्हणायचं जाती म्हणायचं. गुण का और गुणी का आपस में तादात्म्य संबंध है. हो जाति का और व्यक्ति का आपस में तादात्म्य संबंध है. हा जाती व्यक्ती गुण गुणी याचे तादात्म्य संबंध आहे. तैसे क्रिया और क्रियावान का तादात्म्य संबंध है. ते एकच आलं चला क्रियावान क्रिया. हा कारण का और कार्य का भी तादात्म्य संबंध है. हो कार्य कारणाचा तादात्म्य नाम भेद सहित अभेद का है. आलं का लक्षात दाखवलं तुला आपलं तादात्म्य म्हणजे भेदच आहेत अभेद. अभेद. हा यद्यपि निमित्त कारण का और कार्य का तो भेदाभेद रूप तादात्म्य नहीं है किंतु अत्यंत भेद है. तथापि उपादान कारण का और कार्य का भेदाभेद रूप तादात्म्य ही संबंध है. पहिलं काय ह्याच्या आधी निमित्त कारण का निमित्त कारण आणि कार्य याचा अत्यंत भेद आहे. आता हिचं उदाहरण निमित्त कारण कुंभार आणि घट याचा अत्यंत भेदच आहे ना. चला जैसे घट के निमित्त कारण कुलाल दंड आदि थे इनका घट रूप कार्य से अत्यंत भेद भी है. परंतु उपादान कारण मृत्यु का पिंड और घट कार्य का भेद सहित अभेद है. आता मातीचा घट आहे ना माती कारण आहे आणि घट कार्य आहे याचा भेद सहित अभेद आहे. जो मृत्तिका पिंड से घट अत्यंत भिन्न होवे तो जैसे मृत्तिका पिंड से अत्यंत भिन्न तैल की उत्पत्ति होवे नाही. आता मृत्तिका म्हणजे माती आणि घट याचा जर अत्यंत भेद जर मानला तर काय होईल. मृत्तिका पिंड से अत्यंत भिन्न तेल की उत्पत्ति होवे नाही. आता जर वेगळं मानलं तर मृत्युपिंड घट वेगळा जर मानला तर अत्यंत ज्याचा भेद ते त्याच्यापासून उत्पन्न व्हायला पाहिजे. तैसे घट की भी उत्पत्ति नहीं होवेगी म्हणजे घटाची उत्पत्ती होणार नाही अत्यंत भेद मानल्यावर. और उपादान कारण का कार्य के अत्यंत अभेद होवे तो भी मृत पिंड से घट की उत्पत्ति होवे नाही. आता अत्यंत अभेद जर मानलं तर चिखलापासून घटाची उत्पत्ती होणार नाही. मृतपिंड म्हणजे चिखल. काहे ते
अपने स्वरूप से अपनी उत्पत्ति होवे नहीं. मग आपल्या स्वरूपाची आपल्यापासून उत्पत्ती होत नाही असं त्यानं म्हणत आहे. याते हं. उपादान कारण का कार्य ते भेद सहित अभेद है. म्हणून उपादान कारण त्याचे कार्य जे असणार याच्यामध्ये भेद असा अभेद आहे. हा. याते अभेद है. म्हणून याला अभेद म्हणायचं. अत्यंत भेद पक्ष का दोष नहीं. म्हणजे अत्यंत भेद पक्ष जे आम्हाला सांगितलं त्याचा दोष नाही. भेद है याते अभेद पक्ष का भी दोष नहीं. तुम्ही दोन्हीवर दोष देताना तर हे दोघांवर बी दोष नाही. अभेद पक्षावर दोष दिला ते बरोबर नाही, भेद पक्षावर दोष दिला ते बरोबर नाही. म्हणून भेद सहित अभेद आहे. इस रीति से उपादान कारण का कार्य ते भेदाभेद युक्ति सिद्ध है. अशा स्थितीला उपादान कारण कारणाचे भेदाभेद ही युक्ती सिद्ध झाली. अटकली ना, युक्ती म्हणजे अटकल. और प्रतीति से भी उपादान ते कार्य का भेदाभेद ही सिद्ध है. आणि अनुभवाने सुद्धा दोन्हीची परिस्थितीची भेदाभेद होती. यह अमृत पिंड है, यह घट है. इस रीति की भिन्न प्रतीति से भेद सिद्ध होवे है. हो, हे चिखल आहे, हे मृतपिंड आहे, हे घट आहे, अशा भेदाची प्रतीती येते. और विचार से देखे तो घट के बाहरी भीतरी मृत्तिका से भिन्न कुछ वस्तु प्रतीत होवे नहीं. आणि विचार जर केलं तर घटाच्या आत बाहेर मातीच आहे, जसं काय प्रत्येला येतच नाही. किंतु मृत्तिका ही प्रतीत होवे है. मातीचीच परिस्थिती येते. याते अभेद सिद्ध होवे है. अभेद भेदाभेद दोन्ही सिद्ध आहेत. इस रीति से उपादान कारण का कार्य ते भेदाभेद रूप तादात्म्य संबंध है. अशा रीती उपादान कारण जे आहे ते उपादान कारणाचा आणि कार्याचा भेदाभेद आहे, दोन्ही आहेत. तैसे गुण और गुणी का भी भेदाभेद है. चला. हा. जो घट के रूप का घट से अत्यंत भेद होवे, तो जैसे घट से पट का अत्यंत भेद है, तो पट घट के आश्रित नहीं किंतु स्वतंत्र है, तैसे घट का रूप भी घट के आश्रित नहीं होवेगा. जसं जर अत्यंत भेद मानला तर घटावून पट अत्यंत भेद आहे, तसं जर ह्याचा भेद मानतो ते आश्रय होणार नाही. और गुण गुणी का अत्यंत अभेद होवे, तो भी घट का रूप घट के आश्रित बने नहीं. आता अत्यंत अभेद जर होला तर घटाचं रूप घटाचा आश्रयच नाही. काहे से अपना आश्रय आप होवे नहीं. म्हणून स्वतःचा आश्रय स्वतः होऊ शकत नाही. याते गुण गुणी का भेदाभेद रूप तादात्म्य संबंध है. म्हणून गुण गुणीचा भेदाभेद आहे, त्याला तादात्म्य संबंध म्हणायचा. यह युक्ति जाति और व्यक्ति तथा क्रिया और क्रिया वाले के भेदाभेद रूप तादात्म्य संबंध में जाननी. असे जेवढे आता नावं घेतले तेवढे भेद असा समजायचा. और खंडन करना जो मत ताके विषय बहुत युक्ति कहने का प्रयोजन नहीं, याचे और युक्ति नहीं लिखी. आणि याचं वाक्याचं खंडन करण्यामध्ये काही युक्ती नाही आम्हाला जास्त, कारण उगीच नको बुद्धी लागतात. आता ते चालण्याचा बाब झाला. त्याला आता भट्ट मत खंडन. आता ही त्याची कशी ओढवायची ते बघू आता उद्या. हे असंच आहे रे. हे संतवाङ्मय ना अर्धवटी असेच लागून बसतात. विष्णुमय जे वैष्णवाचा धर्म त्या घेतात हे असेच लागतात. आणि तुमचे काही शब्द घेतात. आता हे बाकीचे शास्त्रकार नास्तिक कोणाला म्हणायचं? नास्तिक म्हणजे शास्त्र व्हायला असणारा नास्तिक नाही. वेद संत ही ज्यांना मान्य नाही ती नास्तिक आहे. वेद आणि संत मानत नाही, देव बी मानत नाही, म्हणून त्यांना नास्तिक म्हणायचं. आता सध्या समज कोणाचं चाललंय? नास्तिकाचं नास्तिकाचं राजगट कोणाचं चाललं? काँग्रेसचे जर राजगट घेतलं तर नास्तिकाचं चाललं.
आता भाजपचे जर म्हणतो काही अर्ज काही काही भेदाभेद ते एकाने नाही त्यांचं हित आहे कोणते धोरण असतं त्या धोरण ते मोठं प्रभाव होतं खास निष्ठावत नाही.